क्या बात है। मुझे तो लगता है यहाँ पर वाघा वाइट सिटी ये तो पूरी रात भर जश्न मनाएंगे लगता है। बहुत बड़ा मानो कि उनको फीलिंग हो रही है वर्ल्ड कप जीते हैं। नहीं होना चाहिए, मन के अंदर फीलिंग होना चाहिए हमेशा, चाहे मोहब्बत की फीलिंग हो या किसी जीत का फीलिंग हो। सपना बड़ी देखो हमेशा। देखिए भाई फोटो सेशन का चलता हुआ, लेकिन चलेंगे मैं सर। ये मैच भी बड़ा है, सुपर 12 का मैच है। आज एक से एक बढ़कर मुकाबला आ रहा है। पहिलाच बॉल या मॅच मध्ये आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न परत इथे आपण पहिल्याच बॉल वरती अप्रतिम डिलिव्हरी राहिली सुरुंगपाडाच्या विरुद्धामध्ये कैरे अशी लढत करताना आपण पाहतोय। इतना चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करायचं असेल तर तुम्हाला पूर्वार्धामध्ये किंबहुना 35 ते 40 पर्यंत आज पोहोचणं खूप महत्त्वाचं असेल, कारण 3 ओव्हरची मॅच आहे। अगदी प्रॉपर टायमिंग अल्ला स्लॉट मध्ये तसा पाठवला, बाजूच्या प्लॉट मध्ये ठोकलाय षटकार। फलंदाज आपण पाहतोय अतुलच्या बॅट मधला पाहण्या व्यतिरिक्त काही नव्हता। त्यानंतर पाहिला जसं क्रिकेटमध्ये वेट ऑन वॉच खूप महत्त्वाचा असतो, तेच मैदानामध्ये घडलं गेलं। इथे आपण पाहतोय परफेक्ट यॉर्कर करताना हा बॉल मैदानामध्ये पाहायला मिळाला। हेलिकॉप्टर लँड करायचा होता, परंतु तिथे आपण पाहतो एकदा मात्र सहजतेने पूर्ण केली गेली। एकेरी दाबीने संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 7 या अंकावरती। शांत क्रिकेट आपण पाहतोय। इथला मैदानामध्ये जिंकणं खूप दोन्ही टीमला महत्त्वाचं असेल। चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न साकार करायचं तर तुम्हाला चांगला खेळ पूर्वार्धामध्ये दाखवणं कैरे टीमला खूप महत्त्वाचं आहे। अगदी आपण पाहिला कैरे टीमची बॉलिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे। अगदी 2 मॅचेस पहिल्या रात्रीमध्ये आपण पाहिल्या कमालीची बॉलिंग राहिली, ताकदीच्या जीवावरती आपण पाहिला। इथे सहजतेने मॅचेस जिंकताना अगदी आपण पाहिल्या कमी धावा जरी आपण पाहिल्या तरी देखील गोलंदाजी चांगली राहिली। इथे आपण पाहतो लेग बाईच्या इशाऱ्याने इथे एक धाव ऍड केली जाईल। एकेरी धाब्याने संघ धावून पोहोचतोय तब्बल 8 या अंकावरती। 8 धावा धावफलकावरती तुम्हाला जिंकायचं असेल, कमी धाब्यांच्या आतमध्ये रोखायचं असेल तर तुम्हाला विकेट टेकिंग गोलंदाजी करणं खूप महत्त्वाचं ठरेल। परंतु इथे आपण पाहतोय कमी ओव्हरची मॅच, 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये किंबहुना 35-40 पर्यंत पोहोचणं हा प्रयत्न असेल। परंतु इथे आपण पाहतोय कमालीचा बॉल, अगदी आपण पाहतोय गती कमी केली यावेळेस आणि गतीला बीट करत असताना आपण पाहतोय फलंदाज ज्याच्या बॅटमधला पहिला षटकार पाहायला मिळाला त्याला थांबवून ठेवलं गेलं। कमालीची बॉलिंग या ओव्हरमध्ये आपण पाहतोय P1च्या षटकामध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या लगत तैनात आहेत आणि त्याचा फायदा करता उचलायला हवा। क्रिकेटमध्ये ताकदीचा वापर न करता कधी कधी युक्तीचा वापर करणं देखील खूप महत्त्वाचं असतं। अक्रॉस द लाईन फटका चांगला आहे, क्रॉस बॅटेड हा आलाय अजून एक दर्जेदार रजत पाटीलच्या बॅटमधला दुसरा धमाका, ठोकलाय षटकार। मात्रे करतांची उपस्थिती या मंचावरती आपण पाहिली। या सामन्याला खरतर छान लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून राहिलं। तुमचं देखील आयोजकांच्या वतीनं जाणता राजा चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो। खरतर आपण पाहतो सामन्याचा आनंद घेण्यासाठी भिंगारवाडी गावातील आतिश लाने, प्रणेश भोयर, मोहन पाटील यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतो। लक्ष बुद्धी आता मॅचच्या दिशेने। मॅच खूप इम्पॉर्टंट आहे, इथना जिंकणं खूप दोन्ही टीमसाठी महत्त्वाचं असेल। अगदी आपण पाहतोय ज्या वेळेस मैदानामध्ये आपण येतो त्या वेळेस करता ट्रॉफ्या अगदी मनामध्ये घर करून जात आहेत आणि प्रत्येक टीमचं स्वप्न एखादी ट्रॉफी आपल्या नावावरती राहो, परंतु तेच प्रयत्न मैदानामध्ये राहिले। पहिल्या P1च्या षटकामध्ये आपण पहिला आक्रमणाला सुरुवात केली। बॉल द्या मैदानामध्ये, 14 धावा धावफलकावरती। जमेची बाजू आपण पाहतो एकही फलंदाज बाद झाला नाहीये। खरतर विकेट टेकिंग गोलंदाजी करणं या स्पर्धेमध्ये खूप महत्त्वाचं ठरेल। सध्याच्या घडीला आपण पाहतोय सुरुंगपाडा संघ संघर्ष करतोय मैदानामध्ये विकेटच्या तलाशमध्ये। परंतु इथे आपण पहिला चांगल्या चेंडूवर सन्मान देऊन एकडे लक्ष केंद्रित करताना देखील पाहायला मिळाला। त्यानंतर ज्या वेळेस खराब बॉल आले मैदानामध्ये त्या वेळेस आक्रमण देखील करताना पाहायला मिळाला तो कैरे संघ। सुरुंगपाडा त्यांच्या विरोधामध्ये कैरे अशी लढत आपण पाहतोय। बिग पॉइंट मॅच मैदानामध्ये आपण पाहतोय 3 ओव्हरचा खेळ अगदी आपण पाहतोय पहिल्या पूर्वार्धाचा आपल्याला पाहायला मिळेल। नवीन गोलंदाज मैदानामध्ये आतिश मते, पहिलाच बॉल अपटी बॉल आपण पाहिला।
परंतु इथे आपण पाहतोय लाईन आणि लेंथ क्रिकेटमध्ये खूप महत्वाची असते तीच आणि लाईन आणि लेंथ चुकीची पाहायला मिळाली. उजव्या एसटीच्या बाहेर निघणारा बॉल आपण पाहिला. अवंतर धावफलकामध्ये बदल. आता धावसंख्येला आता सुरुवात आकार देण्याचं काम मैदानामध्ये कैरी टीमचा पाहायला मिळाला. रजत पाटील त्याच्या बॅटमधला मोठमोठे देखील पाटके अगदी जवळून पाहिले. त्यानंतर आपण पाहतो नॉनस्टिकचा फलंदाज अतुल पाटील खेळण्यासाठी मैदानामध्ये पुन्हा एकदा दाखल असेल. कमबॅक करावा लागेल कारण आपण पाहतो 3 ओव्हरची मॅच आहे. 3 ओव्हरच्या मॅचेस मध्ये कमी दाबेंच्या आतमध्ये तुम्हाला थांबवणं खरं तर गरजेचं आहे. परंतु तिथे आपण पाहतोय अपटी बॉल पुन्हा एकदा मैदानामध्ये पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा सलगचा दुसरा इशारा. खरं तर आपण पाहतोय बाया मात्रे साहेब खरं तर यांच्या माध्यमातून तब्बल 10,000 रुपयाचं मानधन आलंय. अगदी आपण पाहतोय प्रत्येकाचं देणगी स्वरूपामध्ये वस्तू स्वरूपामध्ये ज्यांचं इथे सहकार्य लाभलं त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा इथे आपण पाहतो शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. सातत्यानं 2 बॉलवरती प्रयत्न राहिले. अखेरचा तो प्रवास संपला गेला. कमालीचा बॉल मैदानामध्ये इथे रिलीज केला गेला. तब्बल 20,000 बाया मात्रे आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून करतो या स्पर्धेसाठी तब्बल 20,000 रुपयाचा आर्थिक सहाय्य या स्पर्धेसाठी देणगीच्या स्वरूपामध्ये लाभले. तुमचं देखील आम्ही सहर्ष स्वागत. कडे या बॉलवरती आपण पहिलं आक्रमण करायचं होतं. ताकदीचा वापर जरूर राहिला परंतु फटका बसला गेला. ज्या विकेटच्या तलाशमध्ये आपण पाहतो कैरीच्या विरोधामध्ये सुरुंगपाडा संघ खडतर प्रवास राहिला. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्या. त्यानंतर येणारा गोलंदाज आपण पाहतोय अतुल अतिश मतेने कमालीची बॉलिंग केली आहे. तसेच कृप ग्रामपंचायत भिंगारचे माजी सरपंच आपले सर्वांचे लाडके आदरणीय योगेश दादा लाणे यांचं मुख्य व्यासपीठावरती उपस्थिती पाहतो. त्यांना देखील विनंती करू या मुख्य व्यासपीठावरती नरेश गायकर नरेश लाणे यांचं देखील आयोजकांच्या वतीनं जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत करतो. नवीन फलंदाज आपण पाहतोय रॉयल. मॅच थांबवा 1 मिनिट. खरं तर आपण पाहतोय की ग्रुप ग्रामपंचायत भिंगारचे माजी सरपंच आपले सर्वांचे लाडके आदरणीय योगेश दादा लाणे भिंगारवाडी यांचं या व्यासपीठावरती उपस्थिती आपण पाहतो. तुमचं देखील जाणता राजा चषक 2025 मध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत. नरेश गायकर भिंगारवाडी त्यानंतर नरेश लाणे भिंगारवाडी यांचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. इथे आपण पाहतो जमिनीलगत फटका खेळला जातो. एकदा वेगानं पूर्ण केली. दुसरीचा प्रयत्न परंतु नकार दिला जातोय. बचेंगे तो और भी लढेंगे. कमबॅक राहिला. पहिल्या ओव्हरमध्ये सुसाट वेगाने धावसंख्या आपण पाहिली. त्यानंतर जसा गोलंदाज अतिश मते बॉलिंग ट्रॅक वरती आला परंतु रजतचा विचार करायला गेला तर 5 बॉल 13 धावसंख्येवरती खेळतोय. त्याच्या बॅटमध्ये 2 मोठे पटके पाहायला मिळाले. एकूण धावसंख्या पाहतोय 17 या अंकावरती. क्रिकेटमधील अशुभ आकडा आपण नेहमी पाहिलं जातं परंतु हा अशुभ आकडा कुठल्या टीमसाठी राहील. एका बाजूला कैरे संघ दुसऱ्या बाजूला आपण संघ पाहतोय सुरुंगपाडा संघ. अशी बिग बाईट मॅच क्वालिफाय होण्यासाठी ही लढत आपण पाहतोय. चमचमत्या ट्रॉफीचं स्वप्न कुठला संघ साकार करेल. फटका बसलाय परत तिथे गॅप मोठी आहे. क्षेत्र खाली आहे. बॉल आपण पाहिला ओलांटी आहे सीमारेषा. 4 धाव्यांसाठी डीझेड संख्येला आकार देण्याचा काम एकटा लढतोय करतोय आपल्या टीमसाठी. महत्वाची लढत आहे ही कैरे टीमच्या फलंदाज रजत पाटीलला माहिती आहे. अगदी ज्या पद्धतीने परिस्थितीनुसार खेळ कसा करायचा हे देखील माहिती आहे. अगदी त्याच पद्धतीने मैदानामध्ये खेळ चालू झालाय. धावा यायला सुरुवात झाली आहे. अजून एक क्लास आला स्लॉट मध्ये. तसा पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये. बिग हिट षटकार फलंदाज रजत पाटीलच्या बॅट मधला तिसरा.
थँक्यू. 27 धाबा धावफलकावरती आहे. सुरुवातीचे बॉल ज्या पद्धतीने मैदानामध्ये रिलीज केल्या तेच गरजेचं होतं मैदानामध्ये. परंतु इथे आपण पाहतोय क्रिकेटमध्ये खराब चेंडूची सातत्यानं प्रतीक्षा मैदानामध्ये केली गेली. रजत पाटीलच्या बॅट मधनं आता आकाशाला गबसने घालणारे मोठमोठे पटके यायला सुरुवात झाली आहे. वेगवान बॉल अगदी तेज तर्रार रनआउटची संधी कदाचित डायरेक्ट हिट काम बनून गेला असता. डेंजर झोन वरती खरं तर फलंदाज रजत पाटीलला आपण पाहिलं, परंतु चिकी सिंगल इथं पूर्ण करत असताना आपण पाहतोय एका धाबेने संघ जाऊन पोहोचतो 28 या अंकावरती. 2 ओव्हरचा इथे खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14.00 ची सरासरी मैदानामध्ये राखली गेली. धावसंख्या पाहतो धावपुस्तकावरती तब्बल 28 वरती आहे. हो, 40 प्लस टीमचा कॅप्टन, पाली टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमच्या कॅप्टनला आपण पुन्हा विनंती करू टॉस करण्यासाठी आपण लगेच या. खूप महत्वाचं असेल. नाईटची स्पर्धा म्हटली तर आपण पाहिलं एक मिनिटाला देखील किंमत खूप असते. त्याच्यामुळे न उशीर धावता लगेच मॅचला सुरुवात करा. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. 28 धाबा अगदी आपण पाहतोय भला मोठा डोंगर अगदी उभा करण्यासाठी मैदानामध्ये रजत पाटील एकटा लढतोय आपल्या टीमसाठी. अगदी आपण पाहिला मैदानामध्ये सातत्यानं कैरे टीमची बॉलिंग खूप स्ट्रॉंग राहिली आहे. त्याच्यामुळे धाबा तर फायटिंग स्कोर उभा मैदानामध्ये होत असताना आपण सध्याच्या घडीला आपण पाहतो कैरे टीम ओमकार तांडेल बॉलिंग ट्रॅक वरती इनॅट क्रमांक 3 वरती दाखल होत असताना आपण पाहतोय कमबॅक करावा लागेल. भन्नाट आपण पाहतोय भरधाव वेगानं करत आपण मैदानामध्ये धावसंख्या अगदी पाहायला मिळतीये. बुलेट ट्रेन ज्या स्पीडने धावतीये त्या स्पीडने करत धाव गती आपल्याला पाहायला मिळते. पहिलाच बॉल आपण पाहतो अपटी बॉल करतात मैदानामध्ये पाहायला मिळाला. चला 55 वरती तुम्ही दबाव टाकू नका. चला 55 वरती सुरुंगपाडा संघ चला 55 वरती दबाव घालू नका. 55 वरती तुम्ही दबाव घालू नका. इथे आपण पाहतोय करा बॉल मैदानामध्ये पहिलाच बॉल फेकला गेला वाईटचा बॉल इशारा पंचांच्या माध्यमातून. इथे पाहतोय पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा. गॅप मोठी आहे क्षेत्र खाली अगदी ताकदीपेक्षा युक्तीचा वापर सातत्याने करत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये रजत पाटील सध्याच्या घडीला आपण पाहतोय वर्चस्व ठरतोय तो कैरे संघ.
आपण पाहतोय मैदानामध्ये 10 बॉल मध्ये 34 वरती खेळतोय फलंदाज रजत पाटील एकटा लढतोय संघ जाऊन पोहोचतोय तब्बल 39 या अंकावरती टाळ्यांचा करतर वर्षाव होत असताना तुमची कामगिरी ज्या वेळेस चांगली असते त्या वेळेस आपसुकच टाळ्यांचा वर्षाव होत असतो. इथे हेलिकॉप्टर लँड करायचं होतं सीमारेषा पलीकडे परंतु इथे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडासा पंबल पाहायला मिळाला. 2 धावा देखील कंप्लीट केले गेले या बॉल वरती 41 धावा धावपलकावरती. वैयक्तिक विचार करायला गेला तर 36 धाव संख्येवरती खेळताना रजत पाटील एकटा लढतोय. एकटा खरं तर आपण मैदानामध्ये चांगला खेळ त्याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी आपण पाहतोय 15 बॉल मधील आपण पाहिलं तर 11 बॉल त्याच्या बॅटमधनं मोठे मोठे फटके येताना पाहायला मिळाले. अजून एक स्टेट द ग्राउंड हा फटका आपण पाहतोय मैदानामध्ये आक्रमण पाहायला मिळतोय. फलंदाज रजत पाटील अर्धशतक मैदानामध्ये अच्छरात्री झलकावेल. रजत पाटीलने झलकवला तर या स्पर्धेचे सर्व आपण पाहतोय रवींद्रभाई शेलके यांच्याकडनं तब्बल 30,000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाईल. 3,000चा कॅश प्राइज दिला जाईल. 3 षटकारासाठी तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा केलाय. तर या मैदानामध्ये आपण पाहतोय तब्बल 3 अर्धशतक मैदानामध्ये झलकवले जातील का. अजून एक सलगच्या 2 बॉल वरती आसमान दाखवलाय. गोलंदाज आपण पाहतोय ओमकार तांडेलला ठोकलाय. वैयक्तिक विचार करायला गेला तर 48 धाव संख्येवरती खेळतोय. 53 धावा धावपलकावरती कैरे टीमच्या. 1 बॉल मध्ये 2 धावा जर कंप्लीट केल्या तर आपण पाहतोय या स्पर्धेची सर्व आपण पाहतोय रवींद्रभाई शेलके यांच्याकडनं तब्बल 3,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झालाय. त्रेपन्न धावा धावपलकावरती आपण पाहतो मुख्य व्यासपीठावरती मुख्य व्यासपीठावरती सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा आम्ही सहर्ष स्वागत करतो. अगदी अंतिम दिवस करतर या स्पर्धेतील 5 दिवस 5 रात्र करतर आपण पाहिली ही स्पर्धा. या 5 रात्रीमध्ये करतर राज पाटील यांच्याकडनं तब्बल या बॉलवरती जर षटकार टोकला तर अगदी 5,000 रुपयाचा कॅश प्राइज जमा झाला होता. परंतु इथे अर्ध षटकापासून एका धावांसाठी वंचित राहावं लागेल. खरं तर इथे आपण पाहतो इझी खरं तर धाव पूर्ण करण्याचा प्रयत्न